हॉल तिकीट कधी येणार असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की लेवलमध्ये 60 ते तुमचे 100 पर्यंत हा मॉडरेट लेवल आहे। याच्यामध्ये भरपूर सारे विद्यार्थी आहे। चांगली न्यूज देणार आहे। एक अतिशय चांगली न्यूज आहे जी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आलेली आहे किंवा माझ्या बघण्यात आलेली आहे। 150 पैकी 50 पर्यंत पोहोचतोय किंवा साधारण 40 50 60 पर्यंत जातो आहे। तर 50 प्रश्नांपैकी तुम्हाला 30 ते 35 प्रश्न या महत्त्वाच्या टॉपिकवर दिसतील की आपला हा कट ऑफ आहे, आपला कट ऑफ अतिशय कमी येणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेतला आहे, तो म्हणजे आपले महापारेषणचे जे विद्यार्थी मित्र आहे, साधारण टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, सीनियर टेक्निशियन आणि आपला विद्युत सहायक 3 फेब्रुवारी 2025ला ती एक्झाम आहे। सीनियर टेक्निशियनची 9ला आहे आणि बाकी या महिन्याच्या एंडिंगला टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आहे। ज्या परीक्षेसाठी, ज्या एक्झामसाठी विद्यार्थी मित्र आतुरतेने मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून वाट बघत होते, ज्या वॅकन्सीसाठी आपण वाट बघत होतो, स्पेशली आपले ITIचे विद्यार्थी मित्र ज्यांचं इलेक्ट्रिशियन झालं आहे, COE झाले आहे, ते महापारेषणमध्ये एलिजिबल झालेले आहे। त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि आता ते एक्झाम देतील। ठीक आहे। तर त्यामध्ये फ्रेशरसाठी जी पोस्ट आहे ती आहे विद्युत सहायक। त्यामध्ये साधारण 2600 प्लस पोस्ट आहे आणि प्लस वेटिंग लिस्ट वगैरे मिळून साधारण 4000च्या जवळपास ही मेरिट लिस्ट लागेल। ठीक आहे। तर त्या एक्झामसाठी मागच्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून विद्यार्थी मित्र प्रिपेरेशन करत आहे। त्याहीपेक्षा जास्त साधारण 3 वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये विद्यार्थी मित्र आहे जे अतिशय चांगल्या तयारीमध्ये आहे। कॉम्पिटिशन खूप टफ आहे आणि पेपर आतापर्यंत कुठलाच झालेला नाही ITI लेवलचा। ठीक आहे। महापारेषण ज्या सीनियर पोस्ट आहे ते झाले होते, पण तो नंतर कॅन्सल झाला, त्यामुळे त्याचा रिझल्ट आलेला नाही। त्याच्यामुळे कट ऑफ आपल्याला माहीत नाही की किती लागू शकतो। ठीक आहे। परंतु आता जे काही शिल्लक आहेत, म्हणजे आजची 15 तारीख आहे, साधारण आपल्याकडे 17 ते 18 दिवस शिल्लक आहे या एक्झामसाठी। आपण विद्युत सहायकला टार्गेट करून बोलतो आहे। बाकीच्या ज्या एक्झाम आहे त्याच्यामध्ये काही 15 दिवस शिल्लक आहे, काही 20-25 दिवस शिल्लक आहे सीनियर टेक्निशियनसाठी, ज्या एक्सपिरियन्स बेस्ड पोस्ट आहे महापारेषणच्या। तर विद्युत सहायकमध्ये जे काही आता 17 ते 18 दिवस शिल्लक आहे त्यामध्ये काय तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा कसा अभ्यास केला पाहिजे, कशावर भर दिला पाहिजे, कारण गेल्या 2-3 दिवसामध्ये मी कंटिन्युअसली विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे, जे मला कॉल येतात किंवा मेसेज येतात त्यांच्याशी। तर त्यामध्ये असं लक्षात आलं आहे की काही विद्यार्थ्यांची तयारी अतिशय चांगली सॉलिड तयारी आहे आणि काही विद्यार्थ्यांची तयारी आता कुठे सुरू झाली आहे। ते विद्यार्थी विचारत आहेत की सर आता 15 दिवसामध्ये काय करायचं। तर एक पॉईंट आपण इथे डिस्कस करू। व्हिडिओ कुठेच स्किप करू नका, कारण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। त्या 17 दिवसामध्ये तुम्ही काय पॉझिटिव्हली केलं पाहिजे जेणेकरून तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह येईल, याकरता काही महत्त्वाचे पॉईंट आपण सांगणार आहे। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे हॉल तिकीट कधी येणार असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की हॉल तिकीटचं कसं आहे की आता जी काही एक्झाम आहे, फॉर एक्झाम्पल तुमची टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि जे काही 4 एक्झाम आता पेंडिंग आहे ITI लेवलच्या, तर त्यामध्ये तुमच्या एक्झामच्या 8 ते 10 दिवस आधी हॉल तिकीट येऊन जायला पाहिजे। पुढच्या 4-5 दिवसामध्ये सगळे हॉल तिकीट येऊन जातील, स्पेशली टेक्निशियन 1, टेक्निशियन 2चे आणि बाकी विद्युत सहायकचं आहे तर ते सुद्धा येऊन जाईल 4-5 दिवसामध्ये, 20 ते 22 तारखेपर्यंत। आणि सीनियर टेक्निशियन थोडंसं लेट होऊ शकते, त्यामुळे हॉल तिकीटचं टेन्शन घेऊ नका। हॉल तिकीटचं जे काही आलं ते हॉल तिकीट ऑफिशियली आलं mahatranscourse.in साईटवर, तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर, म्हणजे आपलं इंजिनियर मोड टेलिग्राम चॅनल आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर आपण ते हॉल तिकीट शेअर करू, त्याची लिंकसुद्धा शेअर करू। आणि ऑफिशियली आल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागतो त्या लिंकवर आणि तुमचा पासवर्ड टाकावा लागतो, तुम्ही ते हॉल तिकीट जनरेट करू शकता। मुख्यत्वे म्हणजे ज्यांनी 2, 3 किंवा 4 फॉर्म भरलेले असतील महापारेषणचे, ज्यांना असं वाटत असेल की आपला हा फॉर्म आता करेक्ट आहे, तेच हॉल तिकीट जनरेट करा, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर घ्या, ते हॉल तिकीट जनरेट करा आणि त्यावरच एक्झाम द्या। कन्फ्यूज होऊ नका। जो फॉर्म तुमचा करेक्ट असेल तिथे ते आताच तुम्ही चेक करून घ्या की तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कुठला बरोबर आहे आणि कुठला फॉर्म तुम्ही बरोबर भरलेला आहे, कारण 2-3 फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्यांनी माझ्यामध्ये कमीत कमी 2 फॉर्म तरी भरले असेल। त्यानंतर मित्रांनो 18 दिवस शिल्लक आहे, त्यामध्ये ज्यांचा अभ्यास खूप सॉलिड झालेला आहे, स्ट्रॉंग झालेला आहे, त्यांच्याबद्दल मी आता बोलतो, कारण माझ्याकडे भरपूर विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे आहे। त्यामध्ये काही विद्यार्थी असे आहे की जे खूप टॉपमध्ये, आपण आता रिसेंटली आपल्या टेलिग्राम चॅनलवर, म्हणजे इंजिनियर मोड टेलिग्राम चॅनलवर आपले जे टेस्ट आहे, आपल्या साधारण 3 टेस्ट आहे ITIच्या विद्युत सहायकच्या आणि टेक्निशियनच्या। तर त्यामध्ये एक टेस्ट आहे ती टॉपिक वाईज प्लस फुल लेंथ आहे, ती न्यू टेस्ट आहे। त्याच्या आधीची जी टेस्ट आहे ती 5 फुल लेंथ टेस्टची आहे, ती सुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीची टेस्ट सिरीज आहे। आणि आत्ता आणखी आपण एक फायनल टेस्ट म्हणून एक सिंगल टेस्ट दिलेली आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला लक्षात यावं की पेपर कसा असतो, कशा पॅटर्नमध्ये असतो, निगेटिव्ह मार्किंग काय असतं किंवा कसं तुमचे मार्क कटतात, स्लॉट किती असतात पेपरचे किंवा सेक्शन किती असतात, स्कोर किती येऊ शकतो, प्रत्येकासाठी आपण ते दिलेले आहे सेक्शनसाठी। त्यानुसार एक फायनल टेस्ट सिरीज आपण दिलेली आहे। ठीक आहे। तर त्यामध्ये
रिसेंटली टेलिग्राम चॅनलवर आपण आपलं स्कोर जे रँकिंग आहे साधारण 10 रँकचं आपण दिलेलं आहे. 2 टेस्टचे रिव्ह्यू दिलेले आहे. बाकी टेस्ट यासाठी दिलेले नाही कारण की विद्यार्थी मित्र अजून एक्झाम विद्यार्थ्यांनी दिलेली नाही किंवा टेस्ट दिलेली नाही आहे. ते आपल्याला 30 तारखेपर्यंत एक्झॅक्ट कळून जाईल. ठीक आहे, त्या पिरियडमध्ये आपण आणखी शेअर करू. सध्या आपण 2 टे आणि 2 आपल्या न्यू टेस्ट सिरीजचे असे आपण शेअर केलेले आहे. त्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जे टॉपचे विद्यार्थी आहेत त्यांना साधारण 123 पर्यंत आपला हायेस्ट आतापर्यंत गेलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी अजून बाकीचे टेस्ट चेक केलेले नाही आहे, ते आणखी चेक करेल. पण तो 123 ते 130 पर्यंत सुद्धा विद्यार्थी गेलेला आहे. मी एक आणखी टेस्ट काढलेली आहे त्याचा मी तुम्हाला नंतर शेअर करेल 2-4 दिवसामध्ये. ठीक आहे, तर जे टॉपचे विद्यार्थी आहेत ते 100चे वर आहे. ते साधारण म्हणजे माझं असं म्हणणं म्हणजे ॲव्हरेज आपण काढलेलं आहे. तर त्यामध्ये 150 पैकी ज्यांना 110 किंवा 100चे वर आहे असे विद्यार्थ्याचा स्लॉट एक असतो तुमचा मॉडरेट लेवलचा. मॉडरेट लेवलमध्ये 60 ते तुमचे 100पर्यंत हा मॉडरेट लेवल आहे. याच्यामध्ये भरपूर सारे विद्यार्थी आहे आणि कट ऑफ हा इथेच येणार आहे. लक्षात घ्या कट ऑफ. आता शेवटी मी व्हिडिओचं तुम्हाला एक चांगली न्यूज देणार आहे. एक अतिशय चांगली न्यूज आहे जी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आलेली आहे किंवा माझ्या बघण्यात आलेली आहे, माझ्या ॲनालिसिसमध्ये आलेली आहे, जेणेकरून तुम्हाला थोडंसं इथे रिलॅक्स फील होईल. एक असा गट आहे की जो 60च्या खाली आहे, म्हणजे 150 पैकी 60च्या खालीचा सुद्धा एक गट आहे. परंतु ते समांतर आरक्षणामध्ये येत असतील तर त्यांनीसुद्धा होप ठेवायला काही हरकत नाही. पण थोडंसं तुम्ही रिवाईज करावं, म्हणजे तुमचा जो अभ्यास आहे तो आणखी वाढवा 15 दिवसामध्ये. ठीक आहे, तर जे टॉपचे विद्यार्थी आहे त्यांनी लक्ष द्या की आता थिअरीचा वेळ नाही. तुम्हाला फक्त MCQवर थोडंसं ब्रशअप करायचं आहे. आणि जे मी टॉपिक इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे, जे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये विद्यार्थी आहे, फॉर एक्झाम्पल 2 टेस्ट सिरीजमध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे. त्यामध्ये जे काही मी मार्किंग सिस्टीम दिलं आहे त्यानुसार अभ्यास करा. त्यानुसार जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर जास्त फोकस करा MCQमध्ये आणि स्वतःचं ॲनालिसिस करा. फॉर एक्झाम्पल टेस्ट सिरीज द्या. मी असं म्हणत नाही की फक्त माझीच द्या, आणखी कोणाची दिली असेल तरी चालेल किंवा देत असेल तरी चांगलं आहे, पण तो रिपीटेड द्या. आणि तेच दिल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करा की आपण कशामध्ये कमी पडतो आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बेसिक इलेक्ट्रॉनिकमध्ये कमी पडत असाल, तुम्ही एखाद्या मशीन्समध्ये कमी पडत असाल, DC मोटरवर, जनरेटरवर कमी पडत असाल, तर त्याचं ब्रशअप करा, त्याचं तुम्ही रिव्हिजन करा. आणि त्यानंतर त्यावर म्हटल्यापेक्षा आपल्या टॉपिक वाईजसुद्धा टेस्ट आहे, तुम्ही टॉपिक वाईज देऊ शकता किंवा फुल लेंथ टेस्ट आणखी द्या. फुल लेंथ टेस्टमध्ये कमीत कमी 2 दिवसाचा गॅप ठेवा. एकदम आज टेस्ट दिली, उद्या टेस्ट दिली, परवा टेस्ट दिली असं करू नका. त्यांनी तुमचं ॲनालिसिस होणार नाही, तुमच्या लक्षात येणार नाही. रिव्हिजन केल्याशिवाय टेस्ट द्यायची नाही. फॉर एक्झाम्पल आज तुम्ही टेस्ट दिली, तुमच्या लक्षात आलं की मला 150 पैकी आता 70 मार्क आहे, तुम्हाला 70चे 80 करायचे आहे, 90 करायचे आहे. त्यासाठी 2 दिवस तुम्हाला रिव्हिजन करावे लागेल, 2 दिवस तुम्हाला MCQ रीड करावं लागेल. तुम्ही रोज टेस्ट दिली तर 60चे 70 तुमचे होणार नाही किंवा 70चे 80 होणार नाही. ते होऊच शकत नाही कारण तुमचा अभ्यास तसाच राहतो. तुम्हाला रिवाईज करणे आवश्यक आहे. जे टॉपचे विद्यार्थी आहे ज्यांना असं वाटतं की आपला अभ्यास झाला त्यांच्यासाठी सांगतो. आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग हे अतिशय जास्त धोकादायक असतं, हे लक्षात घ्या माझं वाक्य. कारण की तिथे कसं असतं की आपण इथे खूप चांगल्या तयारीमध्ये जातो पण तिथे आपल्याला लक्षात येत नाही. जम्बलिंग प्रश्न असतात, थोडेसे फिरून विचारले असतात, ऑप्शनसुद्धा जम्बलिंग असतात. 5 ऑप्शन आहे, त्यामुळे कसं विद्यार्थी मित्र कन्फ्यूज होतात आणि काहीतरी कुठेतरी चुकीच्या ठिकाणी क्लिक करून येतात आणि आपण घरी आल्यावर आपल्या लक्षात येते की अरे हे चुकलं आपल्याला माहिती होतं. तर असं करू नका. तर त्यामध्ये थोडंफार डोकं शांत ठेवायचा प्रयत्न करा. ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल पुढे की कसं असतं की 18 दिवस शिल्लक आहे ना, तर शेवटच्या 3 दिवसामध्ये कुठल्याच प्रकारची एक्झाम द्यायची नाही. कुठल्याही विद्यार्थ्याशी जास्त बोलायचं नाही किंवा जास्त आपल्या ग्रुपमध्ये बोलायचं नाही. घरच्यांपासून थोडंसं दूर राहायचं. 2 किंवा 3 दिवस शिल्लक असताना फक्त आपलं माइंड कसं स्टेबल राहील, आपण डोकं कसं शांत राहील त्यावर लक्ष द्या. जास्तीत जास्त थोडंसं ब्रशअप करा. ब्रशअप म्हटल्यापेक्षा शॉर्ट नोट्स वाचा. बाकी जास्त MCQ रीड करायची गरज नाही, जास्त तुम्ही टेस्ट पेपर द्यायची गरज नाही. तेव्हा फक्त तुम्ही थिअरी जे आहे तुमचे जे शॉर्ट नोट्स आहेत ते शेवटचे जे क्षण असतात त्याच्यामध्ये फक्त शॉर्ट नोट्स बघायचे. ठीक आहे, आणि बाकी 31 तारखेपर्यंत या महिन्याच्या 31 तारखेमध्ये तुम्ही टेस्ट देऊ शकता. ठीक आहे, काही हरकत नाही. 15 दिवस आणखी टेस्ट देऊ शकता. साधारण तुमचे 15 दिवसामध्ये कमीत कमी 10 ते 11 टेस्ट होऊ शकतात. ठीक आहे, आणि टेस्टला जास्त महत्त्व द्या आणि रिवाईज करा. रिवाईज प्लस टेस्ट असे 2-2 दिवसाच्या गॅपनंतर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, हा तर झाला ज्यांचा तयारी चांगली आहे. ज्यांची तयारी कमी आहे किंवा ज्यांना असं वाटत असेल की बा आपले आता अभ्यास नाही आहे, 1 महिना 2 महिना आधी अभ्यास सुरू केलेला आहे, त्यांनी जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांनी काय करायचं की थिअरी जो आहे, थिअरीचा आता वेळच नाही आहे. थिअरीसाठी तुम्ही जास्त वेळ दिला तर तुमचा वेळ इथे 15 दिवस तुम्हाला कमी पडते. तुम्हालासुद्धा MCQज करणे आहे. परंतु त्यामध्ये ज्यांचा तयारी कमी आहे, ज्यांना असं वाटतं की आपण 150 पैकी 50पर्यंत पोहोचतो आहे किंवा साधारण 40, 50, 60पर्यंत जातो आहे, त्यांनी काय करायचं की महत्त्वाचे टॉपिक करायचे. विनाकारणचे 1-1 मार्काचे टॉपिक करत बसून त्यामध्ये वेळ घालवायचा नाही. महत्त्वाचे टॉपिक करायचे. त्यामध्ये पॉवर सिस्टीम, ट्रान्समिशन लाईन, डिस्ट्रीब्युशन लाईन, त्यानंतर तुमचं बेसिक इलेक्ट्रॉनिक थोडंफार, त्यानंतर मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर, मोटर, जनरेटर्स वगैरे हे करा आणि तुमचं बेसिक इलेक्ट्रिकल करा. ठीक आहे, बेसिक इलेक्ट्रिकल खूप चांगलं करा. बेसिक इलेक्ट्रिकल आणि पॉवर सिस्टीमवर अर्ध्यापेक्षा जास्त पेपर राहणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ते चांगलं करा. हे जे 3-4 टॉपिक आहे हे खूप चांगले करा.
जेणेकरून तुमचा स्कोर थोडाफार तिथे वाढू शकला पाहिजे. कारण 150पैकी तुम्हाला 150 म्हटल्यापेक्षा तुमचे 50च प्रश्न आहे, तर 50 प्रश्नापैकी तुम्हाला 30 ते 35 प्रश्न या महत्त्वाच्या टॉपिकवर दिसतील. बाकी 10 ते 15 प्रश्न हे तुम्हाला वेगळ्या टॉपिकवर दिसतील. ठीक आहे. आणि नॉन टेकची प्रॅक्टिस करा. मी 1000 वेळा तुम्हाला ते सांगत असतो. नॉन टेकची प्रॅक्टिस करा, रिझनिंगची प्रॅक्टिस करा. रिझनिंगला 20 मार्काचं वेटेज आहे, त्याची प्रॅक्टिस खूप चांगली पाहिजे तुम्हाला. तिथे तुम्हाला वेळ पुरणार नाही. आणि मराठीचं लोड घ्यायचं नाही. मराठी हे अतिशय जनरल राहते. मराठीमध्ये तुम्ही जाऊन बसले तरी कमीत कमी 10पैकी तुम्हाला 5 मार्क मिळू शकतात. माझ्याकडे जे काही मुलांचे फीडबॅक आले आहे, ज्यांना 150पैकी काही असे स्टुडंट आहे की ज्यांना 50-60चे सुद्धा स्कोर आलेला आहे, त्यांचासुद्धा मराठीचा स्कोर चांगला आहे. त्याच्यामुळे मराठीचं लोड घ्यायचं नाही. पॅसेज बघायचं, पॅसेज नीट वाचायचा आणि त्याच्याचे खाली जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर लिहायचं. साधारण राहिला प्रश्न ग्रॅमॅटिकलचा, तर ग्रॅमॅटिकलचं तुमच्याकडे एखादं बुक असेल शिंदे सरांचं किंवा वाळंबे सरांचं, तर ते सुद्धा तुम्ही ग्रॅमॅटिकलसाठी वाचू शकता शेवटच्या क्षणामध्ये किंवा आता 15 दिवसामध्ये. ग्रॅमॅटिकलमध्ये ज्यांचा अभ्यास आता कमी झालेला आहे त्यांनी फक्त MCQ करा, थोडंफार रिव्हिजन करा. एखाद्या नोट्स तुमच्याकडे शॉर्ट नोट्स असतील. खूप जास्त थिअरीच्या मागे लागू नका, कारण आता काही फायदा होणार नाही. हां, एकदम तुम्ही 0 असाल तरच मग तुम्हाला एखादं सोबत विद्युतशास्त्र किंवा एखादं ढगे सरांचं किंवा आणखी कुठलं तरी तुम्ही बुक रेफर करू शकता. ते तुमच्या चॉईसनुसार तुम्ही करू शकता. ती 2600 त्या जागा आणि 1300 त्या वेटिंग लिस्टच्या अशा 39ची लिस्ट लागणार आहे. त्या टॉपमध्ये जे विद्यार्थी पहिले 200-300 आहे ते एकदम 110च्या वर किंवा 100च्या वर असे राहणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बाकी जो 60 ते 110 किंवा 60 ते 100च्या याच्यामध्ये खूप मुलं राहणार आहे. की आपला हा कट ऑफ आहे, आपला कट ऑफ हा अतिशय कमी येणार आहे. अतिशय कमी म्हणजे खूप नाही म्हणणार मी, पण तू साधारण 60 ते 90च्या दरम्यान किंवा 60 ते 95च्या दरम्यान हा व्हॅरी करेल. पेपर आल्यावर कळेल. पेपर जर जास्त टफ आला तर हा कट ऑफ खाली येईल. पेपर जर इझीमध्ये आला तर हा कट ऑफ थोडा वर जाईल. कारण की स्लॉट आहे बघा, खूप जास्त ऑब्झर्वेशन केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो आहे की हा स्लॉट आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास जरी खूप जास्त असला तरी निगेटिव्ह मार्किंग आहे आणि टॉपचा जो स्लॅब आहे तो वेगळा आहे. बघा 3 स्लॅब आहे याच्यामध्ये. जो टॉपचे विद्यार्थी आहेत ते जातील 95च्या वर आणि जो मधला स्लॅब आहे ते जातील 60 ते 100च्या दरम्यान आणि एक शेवटचा स्लॅब आहे तो जाईल 60 ते तुमच्या खाली, म्हणजे 60पासून तिकडे खाली पण जातील. 150पैकी सांगतो आहे बरं सगळं. तर ते 60च्या खालची त्यांची शक्यता कमी आहे. ते फक्त समांतर आरक्षणामध्ये येत असतील, स्पोर्ट्समध्ये असतील, एक्स सर्व्हिसमध्ये असतील, वुमन रिझर्वेशन तरच त्यांचे चान्सेस आहे. अन्यथा 60 ते 90मध्ये जे व्हॅरी करतात त्यांची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 65, 70, 62 येत असेल तरी तुम्ही सॅटिस्फॅक्टरी तुमचा स्कोर आहे असं समजा. पण तू ओपन OBC असेल तर कमीत कमी 80च्या वर जायचा प्रयत्न करा. त्याच्या खाली बाकी पेपरवर डिपेंड आहे बऱ्याचशा गोष्टी. कारण जागा भरपूर आहे, जागा चांगल्या आहे, त्याच्यामुळे कट ऑफ हा खूप जास्त जाणार नाही. ही एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. त्याच्यामुळे असं नाही की बा कट ऑफ जास्त जाणार नाही म्हणजे आपण रिलॅक्स व्हा, असं नाही आहे. आपल्याला आता माझी एक विद्यार्थिनी आहे, तिला स्कोर येतो आहे 90-95चा एका टेस्टमध्ये. तर तिला मी सांगितलं की तुला 100चा स्कोर करायचा आहे. ती वुमन रिझर्वेशनमध्ये आहे, OBC कॅटेगरीमध्ये आहे, तरी मी तिला सांगितलं की तू 100चं टार्गेट कर. म्हणजे आपण रिलॅक्स बसायचं नाही. आपला स्कोर 90 जातो आहे म्हणजे आपण रिलॅक्स बसा असं नाही. आपल्याला 100पर्यंत करायचं आहे. जेवढे आहे त्यापेक्षा 10 मार्क जास्त घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर मित्रांनो, जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते मी तुम्हाला ऑलरेडी आपला ॲप आहे, इंजिनियर मोल आपला ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्यावर आपल्याला 3 टेस्ट सिरीज आहे. त्यामधल्या जे 2 टेस्ट सिरीज मोठे आहे त्यामध्ये आपण तो व्हिडिओ दिलेला आहे. तर त्यानुसार अभ्यास करा, मार्किंगनुसार त्याचा अभ्यास करा. एक्झाम असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिलेला आहे. जशी आणि एक्झामचे जे 120 मिनिटं आहे किंवा एक्झामचे जे आपले 2 तास आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग आहे हे लक्षात घेऊनच पेपर सॉल्व करा. जास्त गेसिंग करत बसू नका. कारण की मी असं पाहिलं आहे की बऱ्याचशा ठिकाणी असं सांगण्यात येते की बा पूर्ण पेपर सॉल्व करा. निगेटिव्ह मार्किंग आहे विसरू नका. निगेटिव्ह मार्किंग नसेल तर पूर्ण पेपर सॉल्व करायचा असतो. फॉर एक्झाम्पल तुमच्या 150पैकी तुम्हाला असं वाटतं की 70-80 पर्यंत आपण आरामात जाऊ शकतो. गेस करू नका, कारण त्याच्यामध्ये तुमचे मार्क कमी होऊ शकतात. 5 ते 10 प्रश्न फक्त गेस करा, त्यापेक्षा जास्त गेस करू नका. आणि तुम्ही जर 5 ऑप्शनपैकी 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज असाल तरच गेस करा. 5च्या 5मध्ये जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर मग गेस करू नका. एक्झामच्या 3-4 दिवसाआधी आणखी आपला एखादा व्हिडिओ तुम्हाला बूस्टअप करण्यासाठी येईलच. 60च्या प्लस असेल तर 70च्या प्लस घ्यायचा प्रयत्न करा. एकदमच तुम्ही 40-45वर असाल 150पैकी तर तुम्हाला खूप जास्त मेहनत आता 15 दिवसामध्ये घ्यायची. आणि रिलॅक्स होऊ नका. तुमचा स्कोर 90 जरी असेल तरी 100चा प्रयत्न करा. 100 असेल तर 110चा प्रयत्न करा. सांगता येत नाही एखादा विद्यार्थी एकदम टॉपमध्ये येऊन जातो. समजा एखाद्याचा स्कोर 100 असेल तर तो 110-120वर गेला तर तो टॉपमध्ये सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. आणि बाकी आपण आपल्या टेस्ट सिरीजचे जे स्कोर आहे टेलिग्रामवर आपण टाकतो आहे आणि पुढच्या 15 दिवसामध्ये आपण टाकतच राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की किती, कारण आपल्याकडे जास्तीत जास्त विद्यार्थी असतात त्यामुळे थोडंफार इथे अंदाज येऊ शकतो. बाकी एक्झॅक्ट सांगता येणार नाही कारण खूप मोठा आकडा आहे. जे काही आपल्याकडे विद्यार्थी आहे टेस्ट सिरीजमध्ये त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येऊ शकते की किती कट ऑफ जाऊ शकतो, किती विद्यार्थी स्कोअर करत आहेत, जेणेकरून तुम्हाला बूस्टअप मिळते त्यातून. ठीक आहे. अशा करतो की बऱ्यापैकी महत्त्वाचे पॉईंट्स आणि बऱ्यापैकी तुम्हाला अभ्यासाकरता मी मोटिवेट करायचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा.
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, यूट्यूब चॅनल इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलला, तर सबस्क्राईब करून ठेवा. आपलं ॲप डाउनलोड केलं असेल तर त्यावर टेस्ट सिरीज तुम्ही चेक करू शकता. आणि त्यानंतर तुमचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, ते सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आपण देत राहतो आणि देत राहू पुढच्या रिझल्टपर्यंत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.